गणपती बाप्पा मोरया. चलो मुन्नार, चलो मुन्नार. हो चला चला चला, मुन्नार गाडी आली. 1:25ला वाढ बघता बघता 1:30ला आली. आता बसलोय मुन्नार साठी जाण्याला. बाकी पण उभी आहे, मुलगी पण उभी आहे, शूटर पण उभा आहे, मी पण उभा आहे. पण मजा येणार आहे. घाट सेक्शन आहे. आता मुन्नारकडे आम्ही कूच केली. ओके, पुढे जाऊन साईट सीन नक्की दाखवणार. बरोबर 5 तासाने बसमधून उतरलोय. पाऊस चालू होता मुन्नारला. आत्ता आपण पोचलोय. स्टँडच्या बाजूलाच आहे PWDचं केरलाचं रेस्ट हाऊस आहे. तिथे बघा किती आलिशान आहे. या आता उतरलोय तो इको पॉइंट आहे. जवळपास सेंद्रिय शेती म्हणजे ऑर्गॅनिक फार्मच्या नंतर एक हा इको पॉइंट आहे. आणि जो कुंडाल लेक आहे तिथे पाणी नसल्यामुळे आपण तिथे थांबलोय नाही. आता आपण उतरतोय इको पॉइंटला. आजूबाजूला परिसर आणि पाणी पण आपल्याला हिरवं दिसतंय, आपण बघू शकताय. चला पुढे जाऊया, बघूया इको पॉइंट. आपला आवाज इको कसा होतोय तो आपण बघू शकता. आपण इको पॉइंटवरती आहे. समोर लेक पण आहे, त्याच्यामुळे इथं बोटिंग चालू आहे. इको पॉइंटला इको थोडासा येतोय. बोटिंग ही अतिशय चांगल्या पद्धतीने 4 माणसांचे 600 रुपयाची बोट आहे. बाकी एक राऊंडवाला असा आपण जो उलटा टोप ठेवतो तशा प्रकारची पण बोटिंग चालू आहे. आणि 2 माणसांसाठी इथं जवळपास अर्धा तासाची वेटिंग असल्यामुळे बोटिंगचा आनंद काय आपल्याला घेता येत नाही, पण अतिशय चांगला स्पॉट आहे. आणि इथे इको पॉईंट पण आहे. तर मी एकदा ओढून दाखवतो. साऊंड जर कॅच झाला तर आपल्याला इको ऐकायला येईल. ए गोरक्ष थोडासा येतोय. हा पॉईंट आपण क्लिअर करूया आणि पुढच्या पॉईंटकडे वळूया. इको पॉईंट झाल्याच्या नंतर आपण आत्ता एलिफंट पॉईंटला आलो आहे. आणि इथं हत्ती येण्याची वेळ ही ठरलेली असते बऱ्याच वेळा. तर आपण बघूया हत्ती आहे. अरे हॉर्न काय वाजवतो या. आपण बघू शकता हत्ती आहे. टक्कर नहीं कर बेटा. एलिफंट पॉइंट आहे. बऱ्याच वेळा यांचा येण्याचा वेळ ठरलेला असतो. सकाळी 6च्या नंतर 7 पर्यंत असतात आणि त्यानंतर दुपारी 3 वाजता कदाचित येतात. आज आपलं लक चांगलं आहे, आपल्याला हत्ती बघायला मिळतात. आज तो एलिफंट पॉइंट. आपण टॉप स्टेशनचं जे छोटी छोटी खाली दुकान आहेत, मार्केट बघू शकताय. जवळपास
हॉटेल सगळं काही दिसतं इथे. बरीचशी अशी दुकानं आहेत, चॉकलेट्स आहेत, ही छोटी छोटी दुकानं आहेत. येताना एखाद्या दुकानदाराचा आपल्याला एक बाईट देतो मी. जॅकेट्स ठेवलेले आहेत, थोडेसे खेळणी आहेत. असं सगळं काही इथं जवळपास टुरिस्टला जे लागणार आहे सगळंच आहे. ओके, तर चलूया पुढे. हे हिल स्टेशनचं एक छोटंसं पुढचं एक मार्केट आहे. दुकानदार आहेत, जॅकेट्स विकत आहेत, कानटोप्या आहेत. त्याचबरोबर पावसासाठी आपण बघू शकताय रेनकोट टाईप वन पीस. इथे थोडंसं साबण ठेवलेलं आहे. इथे सगळे ड्रायफ्रूट्स, सेंट्स, हँडमेड थोड्या बॉटल्स दिसत आहेत वाईन. तो मुलगा सांगायला लागला फोटोचा फाईन आहे. ओके, हे पुढे सनग्लासेस आहेत, डॉल्स आहेत, कॅप्स आहेत, बरंच काय टुरिस्ट आहेत म्हटले म्हणजे दुनियाभरच्या संपूर्ण भारतात ना तिथपर्यंत येणारी लोक आहेत. कॉफीचा वास येतोय छान. थंडी पण थोडीशी अशी मंद मंद आहे आणि समोरचं दृश्य आपण बघू शकतो. अतिशय स्टीप उतार आहे. आता चालू 100 मीटर आलोय. 100 मीटर अजून खाली जायचं आहे. याच पद्धतीने उतारात ना पायऱ्या बऱ्यापैकी केल्यात, पण थोडी माती घसरडी असल्यामुळे पाय सरकण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे जपूनच चालायला लागतंय. हिल टॉप स्टेशन शेवटचा पॉइंट, टॉप व्ह्यू, टॉप स्टेशन आपण बघू शकता. ह्या पायऱ्या आमचे गोरक्षांना पुढे चालले आहेत. त्याच्या पुढे दुर्गांना आहेत, गौरी आहे आणि स्वतः मी शूट करतोय. अतिशय तीव्र उतार आहे. धुकं सगळ्या बाजूला झालेलं आहे. थोड्या वेळापूर्वी ऊन होतं, आता कम्प्लीट क्लायमेट चेंज झालंय. हे जर बघितलं आपण तर संपूर्ण धुकं आहे. आजूबाजूचे जे डोंगर दिसत होते तेही बंद झालेत. A few moments later. डार्लिंग काय घ्यायला थांबलं? लाइम सोडा. ओके, दम लागला ना थोडा. यस, इसके लिए थोडा लाइम सोडा. जरासा दम लागलाय थोडा, म्हणून त्याच्यासाठी लाइम सोडा. ओके, तर आता वरतून आपण आलोय खाली टॉप व्ह्यू पॉइंट वरनं. आता खाली उतरतोय परत आपण. आणि हे आपण बघू शकता ऑर्गॅनिक फार्मिंग प्रोसेस इथे होते. स्ट्रॉबेरीज, कॅरेट्स हे सगळं इथे पीक उगवलं जातं, बघू शकता. आणि हा सुंदरसा असा व्ह्यू. संपूर्ण हिरवागार परिसर दिसतोय. सगळे मळेच मळे. चहा गार्डन. आपल्याला पण एक फॅक्टरी इथे लावायला पाहिजे ना. खूप सुंदर लोकनीय दृश्य, आकाशी ढगाळलेलं पण एक्सपिरियन्स करू शकता. फक्त थंडगार वारा जो येतोय तो आम्ही अनुभवतोय. तो फक्त तुम्हाला एक्सपिरियन्स देऊ शकेल, फक्त अनुभव सांगतोय. चला, तिघं चालू आहे, चौथा दिसत नाही आहे. बरं, आज तिसरा दिवस मुलांमधला. कालचा दिवस अतिशय सुंदर गेला.
साईट सीन चांगली झाली. टॉप स्टेशनपासून इथे खाली मार्केटपर्यंत जवळपास सगळंच आपण कवर केलं. पण आजचा दिवस हा पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे, पाऊस पडतो आहे. त्यामुळे दुसऱ्या पार्टमध्ये पलीकडे त्यांना एक झू पार्क आहे, त्याच्यानंतर टी गार्डन आहे आणि असे काही कला केंद्र वगैरे आहेत. हे बघायचे होते, परंतु पावसामुळं किती शक्य होईल हे माहीत नाही. पण आज आम्ही बाहेर निघालो. ड्रेसिंग पण आमच्या कुटुंबाचं सगळं एकसारखं झालेलं आहे. ब्लॅक जीन्स, ब्लॅक आणि पलीकडच्याला नंतर दाखवेल. चला तर आता मार्केटकडे निघूया. सकाळचे वाजलेत 11:15 आणि आता बाहेर पडलोय रूममधनं. मी म्हणतो बघू शकता बरोबर 12 किलोमीटरच्या नंतर आम्ही आता हे नॅशनल पार्क आहे ना, झू पार्क, तिथे पोचलो आहे. पाऊस चालू आहे हलका हलका, मगाशी जोरात होता. तर इथं आल्याच्या नंतर इथे एक तिकीट काउंटर आहे, ई तिकीट काउंटर. जी बस आपल्याला आतमध्ये घेऊन जाते. 200 रुपयाचं ते तिकीट आहे. लहान मुलासाठी कमी आहे, 130 रुपये. आणि असं हे त्यांचं सगळं सेंटर आहे. तर इथे पावसासाठी रेनकोट्स पण अवेलेबल आहे आणि स्नॅक सेंटर आहे. एक खाली जेवणाची उत्तम सोय असलेला रेस्टॉरंट आहे, बस बे. इथे लोक हे सगळे टुरिस्ट रेनकोट जे अवेलेबल्स आहेत, पाऊस असल्यामुळे प्रत्येक जण रेनकोटचा वापर करतो आहे. साधारण 120 रुपयाला एक रेनकोट अतिशय माफक दरात इथे ठेवले आहे. आपण हे बघू शकतो. आणि इथेच एक जवळ एरविकुलम एक्सपिरियन्स सेंटर आहे, ज्यामध्ये आपण 3D डायमेन्शन 4 डायमेन्शन एक्सपिरियन्स करू शकतो. आपण बघू शकता इथे चेअर्स आहेत, लाईव्ह डेमो. ही वाईल्ड सेंच्युरी आहे. इथून बसने प्रवास पुढे जाऊन सुरू होणार आहे आपला. तर काही कोट्स घ्यायचे होते ते घेतले आहेत. एक छत्री आहे बरोबर. हे रेस्टॉरंट आहे. आपण त्याचा भटारखाना पण बघू शकताय. खूप छान आहे एकंदरीत बघताय ना. एक सुटसुटीत व्यवस्था म्हणता येईल याला. इथं थोडंसं पुढं आतमध्ये पुन्हा गेलो तर आपण बघू शकताय वस्तू ठेवल्या आहेत सगळ्या. स्पायसेस गार्डन खाली आहे, ते कोची रोडवरती आहे. पण इथे त्या सगळ्या डेमोला ठेवलेल्या आहेत. हे कोट काउंटर आहे, तिथून आपण कोट घेऊ शकतो. तिकीटसाठी लागलेली झुंबड बघू शकता. इथे थोडंसं आपल्या इतर मोबाईलला रेंज नाही आहे, पण त्यांचा वायफाय आपल्याला मिळतो, त्यामध्ये आपण तिकीट काढू शकता. गोरक्षची तिकीट काढली. ओके, आमची तिकीट निघाली आहे. आता आम्ही पुढे बससाठी जातो. बस अंदर है सर, बस अंदर है. बस बस अंदर इधर नहीं, बस पूरा अंदर. अच्छा, हाँ अंदर से जाना है. अंदर. ए चला, बस आतून आहेत, तिकडून, इथून नाही. I'm lost by the sea, I'm learning to breathe. It's
तिकीट चेकिंग झाल्याच्या नंतर बसवाल्यांनी तिथे आपल्याला ड्रॉप केला आहे आणि आता आपण वरती निघालो आहे. एरविकुलम नॅशनल पार्क, त्याच्यामध्ये काही प्राणी आहेत आणि बघूया आता काय काय सीन दिसतो आहे. अतिशय पाऊस पडतो आहे आणि पुढचं वातावरण आपण बघू शकता. आमच्या घरातली 3 माणसं पुढे आहेत, मी शूट करतो आहे म्हणून पाठीमागे राहिलो आहे. खूप सुंदर वातावरण आहे. इथे एक प्रकार बघितला, एक टुरिस्ट आला, त्याच्या पायाला जळू लागला होता. म्हणजे महाराष्ट्रासारख्या याही जंगलामध्ये जळूंचं प्रमाण आहे, आपण बघू शकता. सगळ्यांनी कोट्स घातलेला आहे. आपण जाता जाता एक छोटासा ग्रीन कलरचा साप बघितला आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. दगडाला चिटकून आहे. कुठली प्रजाती आहे नेमकी सांगू शकत नाही, परंतु अतिशय सुंदर दिसणारा साप एवढंच सांगू शकतो. तोंड त्रिकोणी आहे. कदाचित हा डोंगर कपारी झाडं अशा ठिकाणी राहत असावा. हा त्याचा पार्श्वभाग आहे, म्हणजे जिथं आहे तिथं त्याचा वरचा भाग आहे डोंगर कपारीचा. जी निलगाय एक्सपिरियन्स करायला आपण इथे आलो होतो, ती निलगाय आत्ता आपण एक्सपिरियन्स करतोय. पाऊस भरपूर पडत असल्यामुळे ती ह्या निवाऱ्याला थांबले. बघा आता निघाली बाजूला ती. हो आलो. हां बघतोय बघतोय बघतोय. ही आपण बाहेर पडताना बघू शकता. ती आता तिच्या मार्गाकडे घराकडे मार्गस्थ होते बहुतेक. पाठोपाठ एक छोटी आहे, तीही आली बाहेर. आपण बघू शकताय रस्त्यावरती आल्यात त्या. तिला आपण अनुभव करू शकतो पण तिला हात नाही लावायचा. अतिशय माणसाळलेल्यासारख्या या गाई. जवळपास बकरीसारखी दिसते. कुठं जा. एरविकुलम हा जो पार्क आहे तो फिरल्याच्या नंतर इथे आपण काय काय बघतो याचं सचित्र स्टोरी ऑफ दी पार्क इथे दाखवलं आहे. आपण बघू शकताय हे इथे जे जे काय दिसतंय अवेलेबल आहे त्याची माहिती आणि त्याचे फोटोज इथे टाकलेले आहेत. ती मगाशी आपण जे बघितलेली निलगाय हे आपण इथे बघू शकतो. जे आपण एक्सपिरियन्स करतोय थोडक्यात तेच सगळं इथे दाखवण्यात आलं आहे. स्टोरी ऑफ दी पार्क आहे थोडक्यात. हे सगळं वाईल्ड सेंच्युरीमधले असलेले प्राणी पक्षी फुलपाखरं हे सगळं एक्सपिरियन्स पार्कमध्ये स्टोरी ऑफ दी पार्क यामध्ये दाखवण्यात आलं आहे.
अच्छा, आता आपण जी वाईल्ड सेंच्युरी बघितली त्याचा एक्सपिरियन्स काढण्यासाठी आता आपल्या कुटुंबातली सगळी मंडळी इथे बसली आहे. इथे गौरी दिसते आहे, शेजारी गोरक्ष बसला आहे, एक्सपिरियन्स करतो आहे वाईल्ड सेंच्युरीचं. आणि सगळ्यात शेवटी माझी दुर्गा बसले गेटजवळ, ती पण एक्सपिरियन्स करते. काय एक्सपिरियन्स करते ही नंतर सांगेल. ओके, अशा रीतीने एरविकुलम एक्सपिरियन्स सेंटर आहे, वाईल्ड लाईफचं तिथे एक्सपिरियन्स होतं आहे. आल्यावरती बाहेर आल्यावरती तिघांचाही अनुभव ऐकून घेईन. खूप छान. बाहेरचं वातावरण खूप सुंदर आहे. एक्सपिरियन्स पार्कमधून बाहेरचा शूट घेतो आहे. खूप छान. बाय.